हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण कारल्याची झटपट अशी एक रेसिपी पाहणार आहोत. टिफिनसाठी करायला खरंच घाईच्या कामामध्ये अगदी उत्तम आहे. नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही म्हणाल सुद्धा की अरे खरंच किती फायदेशीर आहे, आपण झटपट करू सुद्धा शकतो. त्याचबरोबर जे कारलं खात नाही ना ते सुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर टिफिनसाठी उत्तम आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी 2 कारली घेतलेली आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कारल्याचा मागचा पुढचा भाग काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने कारली कट करून त्याच्यामधला जो भाग आहे ना तो संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारलं कवळं असेल खूप तर नाही काढलात तरीसुद्धा चालेल. आता बघा, इथे मी सगळ्या कारल्यांमधलं मधला भाग काढून घेतलेला आहे. त्यानंतरनं ह्याच्या अशा उभ्या खापा करायच्यात आपल्याला अगदी या पद्धतीने. आणि त्यानंतर बघा, अशा चौकोनी फोडींमध्ये हे कारलं आपल्याला कट करून घ्यायचे. मी अगदी माझ्या स्टाईलने ही कारल्याची भाजी दाखवते आहे, त्यामुळे नक्कीच पहा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि ही भाजी पाहिल्यानंतर तुम्ही कारली आणल्यावर पहिली हीच रेसिपी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आता बघू शकता तुम्ही, अगदी झटपट अशा ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत मी छोट्या छोट्या. कारलं जेवढं बारीक कापू ना तेवढं खायला ते कमी कडू लागतं, त्यामुळे शक्यतो बारीक कापायचं, म्हणजे मग कडू लागत नाही कारल्याची भाजी. आता बघा, एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे आपण काप करून घेतलेलं कारलं आहे ना हे घालून घेऊया. सुरुवातीला पाण्यामध्ये घालायचं. आता लगेचच कट केलं ना की लगेचच पाण्यात घालून चोळून छान ते एकाच पाण्याने फक्त आपल्याला धुवून घ्यायचे. खूप जास्त पाण्याने धुवायची गरज नाही आहे. कारलं आपलं अजिबात कडू होणार नाही, कारण की आपण पुढची जी ट्रिक आहे ती वापरणार आहोत. तुम्ही व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका, नाहीतर मग काय होईल, जे मेन पॉईंट आहेत ना ते तुमच्याकडनं मिस होतील. तर आता बघू शकता तुम्ही, कारलं छान असं धुवून झालेलं आहे आपलं. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. असं केल्यामुळे काय होतं, कारल्यामधला जेवढा पण कडवटपणा असतो ना तो पूर्णपणे नाहीसा व्हायला मदत होते. एकदा तुम्ही या पद्धतीने कारलं करून बघा, तुम्हाला समजणार सुद्धा नाही तुम्ही कारल्याची भाजी खाताय, कारण की ते अजिबातच कडू होणार नाही आहे. आता आपण टिफिनसाठी करतोय म्हणून मग वेळेची बचत कशी करायची, तर आधी कारल्याला मीठ आणि हळद लावून साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर ना कांदे चिरायला घ्यायचे, म्हणजे तोपर्यंत एक 5 ते 10 मिनटं कारलं आपलं छान असं मुरेल. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हवं असल्यास तुम्ही चॉपरने बारीक कट केलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे तुमचा वेळ अजूनच वाचेल. तर अशा पद्धतीने बघा, हा छोटा कांदा होता त्यामुळे थोडा जास्त घेतलाय. जर मोठा असेल तर 2 किंवा 1च घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी. जर लहान असतील तर 2 घ्या, पण टोमॅटो ह्या भाजीला लागतो बऱ्यापैकी. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा, टोमॅटोचे सुद्धा आपल्याला काप करून घ्यायचे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही. तुमच्या खूप छान छान कमेंट येतात आणि खरंच वाचून खूप छान वाटतं. तुम्ही छान रिस्पॉन्स देताय आणि मला साथ देताय, त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांचेच. जर नवीन असाल कोणी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. आणि माझ्या चॅनलवरती सोप्या पद्धतीने आणि भरपूर व्हिडिओज असतात. नाश्त्याचे सुद्धा खूप व्हिडिओ असतात, त्याचबरोबर भाजीचे सुद्धा असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पराठे वगैरे सगळे मी दाखवत असते, त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर आता बघा, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि ते लसूण थोडा मोठा होता त्यामुळे मग 2च पाकळ्या घेतलेल्या आहेत. आधी तो ठेचून घ्यायचा आहे, त्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा उभा बघा कट करून घ्यायचा, म्हणजे तो अगदी बारीक असा कट होतो. ही ट्रिक खूप छान आहे, तुम्ही एकदा या पद्धतीने लसूण बारीक कट करा बघा. अजिबात वेळ लागणार नाही, लसूण हातातनं घसरणार नाही जर असा ठेचून मग कापलात तर.
तर बघा हे सगळं चिराचिरी होईपर्यंत आपलं कारलंसुद्धा छान असं मुरलं आहे बघा. भरपूर पाणी सुटलेलं आहे कारल्याला. आता हाताने आधी असं चोळून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतरनं नळाखाली मी हे स्वच्छ धुवून घेतले. तुम्ही जर नळाखाली धुणार नसाल तर एक 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्या. अजिबात त्यामध्ये हळद किंवा मीठ राहिलं नाही पाहिजे, म्हणजे मग कडवटपणा निघून जातो. त्यानंतरनं कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं जिरं टाकायचं. जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं. जिरं फुललं की लगेचच कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. कढीपत्ता थोडा जास्त घाला. आता कढीपत्ता काही सेकंद फक्त परतवून घेतला. त्यानंतरनं लगेचच लसूण घालायचा आणि हे सगळे जिन्नस एकत्रित परतवून घ्यायचे पुन्हा. तर बघा छान असा लसूणसुद्धा परतून झालेला आहे आपला. आता आपण बारीक कट केलेला कांदा घालूया. खूप झटपट होते रेसिपी. एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल ह्याची मला गॅरंटी आहे. आता इथे काय झालं, मी हिंग घालायला विसरले होते तेलामध्ये, त्यामुळे थोडा कांदा साईडला करून हिंग घालून घेतले. लसूण घातल्यानंतर लगेचच हिंग घाला आणि त्यानंतर मग कांदा घाला. आता कांदा तेलावरती थोडा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी अशा पद्धतीने बघा. आता कांदा जरा मऊ झालेला आहे. यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मी. खूप हाय फ्लेमवरती हा पदार्थ करायचा नाही किंवा कोणतीही भाजी करायची नाही. आणि खूप बारीक गॅससुद्धा नाही ठेवायचा आहे आपल्याला. मीडियम गॅसवरच कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. आता तो लवकर परतला जावा त्यासाठी बघा इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे मग टोमॅटो लवकर मऊ होतो आणि आपला वेळसुद्धा वाचेल. तर आता बघू शकता तुम्ही मीठ घालून मी पुन्हा हे छान असं हलवून घेतलेलं आहे. एक थोडा वेळ जाऊन दिला त्यानंतर बघा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आपला. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे. खूप बेसिक मसाले वापरणार आहे मी, म्हणजे मग प्रत्येकाकडे ते अवेलेबल असतात आणि भाजीसुद्धा छान होते. सगळ्यात आधी धना पावडर घालायची आपल्याला. त्यानंतरनं लाल तिखट, त्यानंतर बेडगी मिरची पावडर घालूया कलरसाठी. त्याचबरोबर गोडा मसाला म्हणजेच कोणताही गरम मसाला घातलात तरी चालेल. त्यानंतरनं हळद घालायची आहे आणि हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचेत. मसाले तेलावरती कमीत कमी अर्धा मिनटं फक्त परतवून घेतलेत तरी चालेल. जर वेळ असेल तर 1 मिनिटभर परता, पण खूप जास्त वेळ परतू नका, नाहीतर मग सुके मसाले जरा करपू शकतात आणि त्यांचा वास वेगळा येतो. भाजी थोडी टेस्टमध्ये फरक पडतो भाजीच्या. त्यानंतरनं बघा आपण जे कट करून घेतलेलं कारलं होतं ना ते घालून घ्यायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. कांदा टोमॅटो जास्त वापरल्यामुळे कारलं जास्त लागणार नाही खाताना, आणि जे खात नाही आहेत मेन म्हणजे कारल्याची भाजी त्यांना समजणारसुद्धा नाही ही भाजी रेडी झाल्यावर की ही कारल्याची भाजी आहे. अजिबात कडू होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्ही एकदा करून बघा, मग तुमचा विश्वास बसेल. आता बऱ्याचदा कमेंट येते की ताई थोडीफार तर भाजी कडू होणारच, ते कारले. अर्थात तितकं तर होणार, पण खाण्याची जी चव असते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं. आपण चवीनुसार मीठ घालून घेतले आणि हे हलवून घेतले, तर आपण भरून जी कारली करतो ती वेगळी लागतात, ती थोडीशी कडू सुद्धा लागू शकतात. पण या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, कारलं कडू लागणार नाही आणि खूप जास्त छान लागणार खायला. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावायला म्हणून सुद्धा ही भाजी खूप जास्त छान लागते. आता बघा थोडंसं पाणी घालून घेतलंय, ते मिक्स करून घेतलंय. त्यानंतरनं झाकण ठेवायचे आणि एक 3 ते 4 मिनटं छान असं कारलं शिजून द्यायचे. 4 मिनटामध्ये 4 ते 5 मिनटात जवळपास कारलं आरामात शिजलं जातं. आता झाकण बघा मध्ये मध्ये मी काढून बघत होते, हलवत होते, नाहीतर मग भाजी खाली लागेल. त्यामुळे डायरेक्ट 4-5 मिनटानंतर झाकण काढायचं नाही आपल्याला. आधीमध्ये झाकण काढून चेक करायचं आणि भाजी हलवून घ्यायची, पुन्हा झाकण ठेवायचं. आता बघा कारलं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ घातलात तरीसुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर आता इथे मी अगदी चतकूर लिंबू घेतलं आहे बघा. अर्ध्या लिंबातनं पण अर्धा भाग केलेला आहे आणि तेवढं लिंबू पिळून घ्यायचं आहे. ह्या लिंबाला रस जास्त आहे म्हणून मी चतकूर भाग घेतला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्ध लिंबू वापरलं तरी चालेल. लिंबाऐवजी कोकम किंवा चिंच घातलीत तरीसुद्धा चालणार आहे. कोकम किंवा चिंच घालताना आधी पाण्यात भिजत घाला आणि कारलं ज्यावेळेस आपण शिजण्यासाठी टाकतोय ना त्याच वेळेस टाका.
लिंबू कधी पण आधी वापरायचं नाही, नाहीतर मग भाजी आपली कडवट लागू शकते. अगदी कोणतीही असू द्या, लिंबू जर आपण त्यात आधी घातला आणि झाकण ठेवून शिजवलं तर तो पदार्थ कडवट लागतो. बऱ्याचशा टिप असतात माझ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. अजूनही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. बघा, भरपूर कोथिंबीर घालून भाजी हलवून घेतली आहे आणि मस्त अशी आपली कारल्याची ही भाजी झालेली आहे. खूप जण असे असतात की जे मला कमेंट करून कळवतात की ताई आम्हाला कारल्याची भाजी खूप आवडते. तर ही भाजी तुमच्यासाठीच आहे. नक्कीच एकदा करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.